सन्मान्य महापौरमध्ये नाही त्याच्याने आपण सगळ्याच बोलतील ते आता बोला काय आता बोला 5-5 मिनिटं सगळ्यांनी बोलायचा सगळे आता हा देतो बोला साहेब बोला सन्मान्य महापौरमध्ये सन्मान्य उपमहापौरमध्ये आदरणीय आयुक्त महोदय सन्मान्य सर्व सदस्य अधिकारी वर्ग पत्रकार बंधू प्रेक्षक बंधू आज या ठिकाणी आमचे मित्र आमचा लहान बंधू सूरज पाटील साहेब या ठिकाणी पाण्याच्या ह्याच्यावर लक्षवेधी मांडलेली आहे. जनतेचा जीवनाचा प्रश्न आहे. 3 महिन्यांनी 4 महिन्याकडे का होईना आमच्या वडिलांना त्या ठिकाणी 3 महिन्यापासून त्या ठिकाणी सभागृहाची त्या ठिकाणी लक्षवेधी मांडू दिली नव्हती. का मांडू दिली नाही त्या विषयावर मी जाणार नाही. आणि महापौरमध्ये आपल्याला माझे हात जोडून विनंती राहील आणि या सभागृहाला जसं प्रत्येक सदस्य बोलताना या ठिकाणी शांतपणे ऐकत होतं सर्वांचं तसं आम्ही बोलतानाही सगळ्यांनी शांतपणाने ऐकावं. नाहीतर सभागृहाच्या बाहेर कुणाच्या तरी दालनामध्ये कुणाच्या तरी अँटी चेंबरमध्ये कोणतरी बसून जर चिठ्ठ्या पाठवून जर या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे सभागृहाच्या नियमाच्या बाहेर आहे. तर याला आपण त्या ठिकाणी आमची विनंती राहील. ठीक आहे आपण बोला. आम्ही जे काय बोलणार ते ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलंय त्या जनतेच्या हितावर या ठिकाणी आम्हाला निवडून दिलेलं आम्ही त्याच्यासाठी आलो आहे. जर आमचं त्या ठिकाणी बोलण्यामध्ये काय जर वेगळं काय असेल तर ज्याला बोलायचं त्याने आमचं बोलणं असेल तर त्या ठिकाणी बोलावं. आमची त्याला काहीही हरकत नसणार. ठीक आहे तुम्ही आता त्यात वेळ घालू नका. वेळ घालत नाही साहेब तुम्ही वेळ घालवलं त्याला. नाही बोला बोला आता लक्षवेधीशिवाय काही दिसत नाही. मग बोला साहेब मुद्द्याला सोडून बोलू नका. मुद्द्यालाच बोलतो. बोला नाही मुद्दा मारायची आवश्यकताच नाही. असं या ठिकाणी पाण्याची लक्षवेधी होत असताना माझा आपल्याला आणि आयुक्त महोदयांना काही प्रश्न आहेत. काही प्रश्नाची उत्तर जे आमचे मित्र ज्यांनी लक्षवेधी मानली आहे त्यांनी त्याच्यात दिले त्यांच्या लक्षवेधीमध्ये. पहिला प्रश्न आहे आज मोरबे धरणामध्ये पाणी किती आहे. 2 किती पर्सेंटेज आहे. 3 दरवर्षी पाऊस झाल्याच्या नंतर आजच्या तारखेला किती पाऊस असायचा त्या ठिकाणी त्या मोरबे धरणामध्ये किती पाणी असायचं किती पातळी असायची. हे 3 प्रश्नाचं प्रामुख्याने मला त्या ठिकाणी आपल्याकडून त्या ठिकाणी पूर्णपणे माहिती पाहिजे. या ठिकाणी मी वस्तुस्थिती या ठिकाणी मांडताना बऱ्याचशा सदस्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चा केलेली आहे. या नवी मुंबईच्या जनतेच्या पैशातनं हा धरण घेतलेला आहे. नवी मुंबईच्या जनतेला त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे या मताशी कोणीही वेगळं असणार नाही. जनतेला पाणी मिळालं पाहिजे तुमचंही तेच मत आहे. सभासदांचंही तेच मत आहे. आदरणीय आयुक्त महोदयांचंही तेच आहे. वस्तुस्थितीला समोर जाणं हे प्रत्येक नागरिकाचं आणि प्रत्येक सदस्याचं या ठिकाणी तेवढंच कर्तव्य आहे. हे करत असताना साहेब आम्ही बाकीच्या वार्डामध्ये जाणार नाही. आम्ही आमच्या वार्डामध्ये बोलतो. आयर्वेडी विधानसभेच्या वार्डातलं बोलतो. आम्ही आयर्वेडीमध्ये मी मुलगा मिसेस आम्ही तिघे नगरसेवक आहोत. आणि आमच्या तिघांच्या वार्डामध्ये सेक्टर 4 एक 35% एरिया, सेक्टर 5 पूर्ण, सेक्टर 6 पूर्ण, सेक्टर 7 पूर्ण, सेक्टर 8 पूर्ण, सेक्टर 8A पूर्ण, सेक्टर 9चा काही थोडासा भाग, थोडासा दिरा गावचा काही भाग, सेक्टर 16 पूर्ण, सेक्टर 17 पूर्ण. म्हणजे जवळजवळ आम्ही सेक्टर 18चा काही थोडाफार बाबतीत लोकसंख्या नाही आहे. पण त्या ठिकाणी मॉडेल रिक्षा वगैरे आहे. जवळजवळ 20 सेक्टर पैकी 10 सेक्टर जवळजवळ आमच्या वार्डामध्ये येत आहे. आणि त्या वार्डाला पाणी फक्त सेक्टर 5च्या टाकीतून जातोय. 2 GSR 2 ESR त्याच्यातील एक GSR नवीन काम सुरू आहे. जी एक GSR आहे तीही जवळजवळ 20% लिकेज आहे. 2 ESR आहेत त्याच्यातले एक ESR चांगल्या प्रकारे आहे. एक ESR कम्प्लिटली बंद आहे. त्याच्यात पाणी भरलं पूर्णपणे की 3 तास त्याच्यातलं पाणी नाही सोडले की ती पूर्णपणे टाकी ESRची खाली होऊन जाते.
काही वेळेस काही अधिकारी आपली कातडी वाचवण्यासाठी चुकीच्या माहिती देतात आणि मग कुठेतरी जनतेला 180 लिटर पाणी दिलं जातं म्हणून सांगितलं जातो. ती वस्तुस्थिती नाही. आणि ही वस्तुस्थिती असताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो झालाय दुर्दैव आमचं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फक्त आमच्या आरोग्य विभागामध्ये 2 नगरसेवक निवडून आले. बाकीचे सगळे शिवसेना पक्षाचे आहेत. जर कॉन्ट्रॅक्टर कोपरखेड्याला पाणी सोडणारा कॉन्ट्रॅक्टर एकच, आरवलीला पाणी सोडणारा कॉन्ट्रॅक्टर एकच, दिघ्याला पाणी सोडणारा कॉन्ट्रॅक्टर एकच, मोरवे धरणाला पाणी सोडणारा एकच, सगळ्याला एकच. आणि हा कॉन्ट्रॅक्टर कुठे राहतोय बघा, कोणाचा माणूस आहे बघा, कोणाचं सांगण्यावरून लोकांना कशा पद्धतीने पाणी सोडतोय. हा जर तुम्ही विचार केलात तर खरोखर लोकांना पाणी जो काय 135 लिटर देत आहे त्याच्यावर काही लोक त्या ठिकाणी एमपीओच्या 3 वार्डामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की ह्या पद्धतीचा ओपन कर, तो केला की पाणी गेला दुसऱ्या ठिकाणी. ही परिस्थिती आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आमची मानलेली मुलगी गौतमी, तिथं त्या ठिकाणी व्यवसाय करताना बाजूला त्याच्या पाम स्विंग सोसायटी आहे साहेब. 3 इंचाच्या पाईपलाईन मध्ये त्या पाम स्विंग मोठे टावर्स आहेत साहेब. जाणून बुजून प्लास्टिकच्या बाटल्या, बिस्लरीच्या बाटल्या त्या पाईप मध्ये खोलून घालून घातल्या जेणेकरून लोकांना पाणी येऊ नये. मग पाणी लोकांना आलं नाही. मग होणार नगरसेवक सुद्धा काय करतोय, काहीच करत नाही. मग अशी अफवा करायची आणि मग ते पब्लिक आमच्या ऑफिसला कसे येतील. मग मी तिथं बसलोय, मी तुम्हाला पाणी देतो, कारण पाणी सोडणारा माणूस माझा आहे ना. ही वस्तुस्थिती आहे. एमएलएचा कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे. तर बंधूंनो, वस्तुस्थिती सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या दिवशी शिल्प अस्तित्वात आली तेव्हापासून ज्या जीएसआर ESR बनवलेल्या आहेत, आमच्या 1984 ला बनवल्या, नेरूळ पाशीला कधी बनवल्या, ह्या जवळजवळ जर आपण त्या ठिकाणी चेकिंग केल्या तर बऱ्याचशा जीएसआर ESR लिकीज आहेत. त्याच्यातला बराचसा पाणी वाया जातोय. ते सांगितल्याच्या नंतर काही अधिकारी ऐकायच्या मनस्थितीत नाही. मी सेक्टर 5 सांगितलं. अतिरिक्त आयुक्त देसाई साहेब, ढगाळकर साहेब, सगळ्यांना ते किती पाणी जातोय त्याचा व्हॉट्सअप पाठवलाय. पर डे आजही त्या सेक्टर 5च्या टाकीमधून 1 लाख ते 1.5 लाख रुपये पाणी वेस्टेज होते, वाहून जाते, लोकांना मिळत नाही. तर ते कॅल्क्युलेशन करताना काय दाखवतो आपण की जनतेला आम्ही एवढं पाणी देतोय. ही वस्तुस्थिती नाही. आणि राहिलं महापौरमध्ये आज ज्या आयुक्तमध्ये या ठिकाणी बसले आहेत, ह्या महाराष्ट्रामध्ये पाणी कशा पद्धतीने द्यायला पाहिजे त्यांना जेवढं नॉलेज आहे, कारण मला नाही वाटतं महाराष्ट्रात कोणाला नॉलेज असेल. त्या ठिकाणी सांगितलं किशोर पाटील साहेबांनी 3 अवॉर्ड मिळवले आहेत. पाणीदार म्हणून नाव त्यांचं आलेलं आहे. आपला महाराष्ट्र सोडा, आपला भारत देश सोडा, बर्लिन सारख्या शहरामध्ये त्यांना पाणीदार म्हणून अवॉर्ड दिलेला आहे. आपण काही करतो, काही विचारतो, वस्तुस्थितीला त्या ठिकाणी समोर जात नाही आणि आपण या ठिकाणी बोलतो. आमचं कर्तव्यच आम्हाला सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे. पण ते पाणी मिळताना त्याचं नियोजन साहेब, तुम्ही सेक्टर 5 ला जावा, त्या ठिकाणी नवीन पंप बसवले 150 HP ते लोकांना पाणी देताना दोन्ही पंप वरच्या जे ESRचं लेवल मेंटेन होण्यासाठी लोकांना प्रेशर मिळण्यासाठी पंप बंद आहे. 1.5 महिन्यापासून पंप बंद आहे. कोणाच्या सांगण्यावर कोणत्या पंप रिपेअर करत नाही आणि मग आम्ही सांगायचं आम्हाला पाणी मिळत नाही. वस्तुस्थितीला सामोरं जाणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि ह्या ठिकाणी आजच्या घडीला आपण जर फिरायला गेल्यानंतर एक बिस्लरीची बाटली घेतो, 1 लिटरला 20 रुपये. किती? 1 रुपयाला 20 रुपये. 1 रुपयाला 20 रुपयाची बाटली, त्याच्यातला 1 थेंब पाण्याचा तोट्यात पडत नाही, तिथपर्यंत ती बाटली आपण फेकत नाही. आणि त्या बिस्लरीपेक्षा आपल्या नगरपालिकेचं पाणी नालावाटी येणार, त्याच्यापेक्षा चांगलं पाणी नगरपालिका 1000 लिटरला फक्त 4 रुपये 75 पैसे घेते. आणि शिरकुणीच्या बिल्डिंग बांधल्या
बदल्या चाललेलं जे पाणी देतोय तो 1,000 लिटरला ₹1.62, पण आपण त्याचं व्हॅल्यू करत नाही. दुबईला जावा, अर्धा लिटर पाणीचे ₹290 आहे. पाण्याची बचत करायची नाही, बोलायचं नाही, पाहिजे तसं काही ठिकाणी पाणी यूज करायचं. आणि अशा परिस्थितीमध्येही जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे त्या ठिकाणी 135 लिटर पाणी पर डेला द्यायचं त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी मोहीम आणली. साहेब आत्ताच्या घडीला 135चा नॉर्म्स आणल्याच्यानंतर जो पाणी महानगरपालिकेमध्ये त्याची उपाययोजना करत असताना, योजना काही करत असताना 421 ml पाणी जात होतं पर डे. किती? 421. आज 300 ते 325 ml पाण्यावर 135 प्रेशर मिळत नाही. काही ठिकाणी पंपाची व्यवस्था बरोबर नाही आहे, ते होणं गरजेचं आहे. आणि 135च्या पद्धतीनं पाणी देऊन 420 ml 21 ml पाणी देताना तो 325 वर आणल्याच्या नंतर आजच्या घडीला आयुक्त मोदयांनी या महानगरपालिकेचे पर डे 10 लाख रुपये वाचवलेले आहेत. 10 × 30 3 करोड, 12 × 30 12 × 3 36 करोड रुपये वर्षाचे वाचवलेले आहेत. हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही बघायचे नाही, काही बघायचे नाही. ज्याला बोलायचं तुम्ही बोला. घनश्याम मडवी, आपण मडवी साहेब तुम्ही आपलं बोलणं चालू ठेवा, आपण तिकडे लक्ष बोला. तुम्ही डिस्टर्ब केला, तुम्ही गप्पा बसा, बोला. असं असताना नाण्याच्या दोन्ही बाजू बघायला पाहिजे आणि जनतेला पाणी कसं देता येईल त्याचं योजना करायला पाहिजे. सूटफुटात आम्ही बघतोय लक्षवेधी. मी तुम्हाला विनंती करेन महापौर महोदय, एकदाच्या 10 लक्षवेधी द्या. जसं विशेष महासभेला दिलं होतं ना 11 मिनिटं, तसं द्या. पण या विषयपत्रिकेवर आलेले विषय तर घ्या, जनतेचे प्रश्न आहेत. तर हे सगळं करत असताना महापौर महोदय ज्या वेळेस या ठिकाणी प्रस्ताव आले त्या वेळेस आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं. आणि पाणी हा विषय माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, माझा आवडता विषय आहे. मी 2 वेळा पाणी बोर्डचा सभापती होतो. मोरवे धरण घेताना काय काय पापड पेले आहेत आम्हाला माहिती आहे. ते खानेकर साहेब, आम्ही आणि एमके वडवी 3 महिने मोरवे धरण, हेटवणे, बारवी याच्यातलं कुठला योग्य कुठला अयोग्य हे असं सगळं करून कोणी हे मोरवे धरण घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी तत्कालीन महापौर संजीव नाईक साहेब, तत्कालीन आयुक्त सोनी साहेब सगळ्यांनी मेहनत घेतल्याच्या नंतर या ठिकाणी हा मोरवे धरण नवी मुंबईच्या जनतेसाठी घेतला गेला. आणि जनतेला घेत असताना त्या धरणाचं पाणी त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी म्हटलं गेलं की पुऱ्या भारतामध्ये एकमेव महानगरपालिका आहे की स्वतःचं धरण विकत घेणारी. तर हे नवी मुंबईच्या जनतेसाठी धरण घेतलेलं आहे. माझी या ठिकाणी आयुक्त महोदयांना विनंती आहे की आयुक्त महोदय, आपण आपल्याला काही वस्तुस्थिती सांगितली जात नाही. आपण जर त्या ठिकाणी ESR GSR त्या ठिकाणी पाहिलं, पहिल्यांदा तो कॉन्ट्रॅक्टर कोणत्या प्रवास आहे मॅटला सोडवून जाईल. प्रत्येक विभागामध्ये याच कॉन्ट्रॅक्टरचे एसटीपीचे मेंटेनन्सचे काम 2, याच कॉन्ट्रॅक्टरचे एसटीपीचे 2 मेंटेनन्स, 4 वॉटर सप्लायचे मेंटेनन्स. अरे काय चाललं काय करा त्याची. आणि मी तर म्हणत त्या कॉन्ट्रॅक्टरची नार्कोच घ्या, नार्को टेस्ट करा, कोणाला काय देतो काय नाही ते चालू माहिती पडेल. वस्तुस्थितीला जायला पाहिजे. आणि महापौर वगैरे मडवी साहेब आपण बोला, आपण डिस्टर्ब करू नका. पाटकरजी आपल्याला वेळ दिली होती, आपण शांत राहा. आपण बोला, आपण माझ्याकडे सगळ्यात महत्वाचं हा बोला. आपण या ठिकाणी ह्या धरणाचं मला वाटतंय, मला चांगलं वाटतं तो धरण आहे ना सुका धरण, आणि जो टनल आहे जो 2 किलोमीटर मध्ये जो आपला टनल आहे पाणी जाण्यासाठी आपल्याला इकडे येण्यासाठी, त्या टनल पण आम्ही गेलेलो आहे आतमध्ये सुका असताना. आता आयुष्यात जाऊ शकणार नाही. आणि ज्या वेळेस तो मोरवे धरणाचं पाणी आपल्याला सुरू झालं त्यावेळेस आमच्या महापौर मनीषाताई घेऊन होत्या.
आणि पहिल्याच वर्षी पाणी असा पडला त्या मनीषाताई मी कोकण साहेब त्या ठिकाणी पहिल्यांदा जलपूजा करायला गेलो. एवढं पाणी होतं लिमिट नाही आणि पाऊस एवढा पडला. 26 जुलै होता. 26 जुलै नवी मुंबईमध्ये आहे त्या ठिकाणी वाहनाचं तयार होतं. त्या ताईचं पाठवून होतं. अजून एवढा पाऊस पडला नको बरोबर वाहून गेला. पडवी साहेब आपण माझा तुम्ही महिला नाहीये कशात टेन्शन घेताय. तुम्ही महिला नाहीये तुम्ही कशात टेन्शन घेताय. पडवी साहेब महापौर साहेब आम्हाला 2 मिनिटं बोलायला दिलं होतं. बोला मडवी साहेब राजकीय भाषण करू नका फक्त बोला आम्ही केलं राजकीय भाषण. बोला आम्ही केलं राजकीय भाषण. नाही आपण बोला. आणि तुम्ही तुमचं भाषण काय चाललंय अध्यक्ष जरा प्रामाणिकपणे करायचं. तुमच्यासाठी करत नाही ते सक्षम आहे. ते स्वतः सगळे करू शकतात. ते तुम्ही त्यांची बाजू मांडायची गरज नाही. ते सक्षम आहे. बोला आपण बोला. दोन्ही बाजूने डोकी वाजवू नका. आपण बोला. नाट्यगृह होते तिकडे आयुर्वेदला डोळ्यामध्ये डोकी वाजवू नका. तर महापौर महोदय बोला. या ठिकाणी जर ज्याच्या वेळेस आपण या ठिकाणी एसटीपी बनवल्या सर त्या एसटीपी बनवायच्या अगोदर साहेब हा प्रश्न पाण्याचा एसटीपी वापर केला तुम्ही. पाण्याचं क्षेत्र एसटीपीचं पाणी जर आपण त्या ठिकाणी बाकी जायला वापरलं असतं आता आमच्या वेळेला 200 मीटर जर तो पाणी आपण गार्डनला दिला असता एसटीपीचा पाणी. एक मिनिट आपण जर हा पाणी जो एसटीपीचा पाणी जर गार्डनला दिला असता लोकांना कन्स्ट्रक्शनला दिला असता त्याचे टॉयलेटसाठी यूज साठी दिला असता हे सगळं जर दिलं असतं तर आता पाणी जो वेस्टेज होतो तो तेवढं पाणी आपल्या नळावर येणारा वाचला असता. पण 36 कोटीच्या ठिकाणी 72 कोटी आले असते. उत्पन्न वाढलं असतं. हा विषय होऊ शकत नाही साहेब. त्यावेळी मी सभापती तुम्ही होता ना साहेब. येस पाणी पुरवठा मला विसरलं. येस का विकलं नाही मग. विकलं का नाही मग साहेब त्यावेळी झालं नव्हतं नाही सर. अच्छा झालं बरं ठीक आहे. पुढे त्यावेळेस हे एसटीपी किती उपयोगाचे आहे लोकांच्या जनतेला. साहेब महापौर साहेब तुम्ही काय अभ्यास होता. आम्ही काय बिना अभ्यास होय. साहेब बोलणं चुकी होतं. साहेब बोलणं चुकीचं आहे. ते अभ्यास आम्हाला काही करायला पाहिजे. पडवी साहेब आपल्याला बोलायला येत आहे का. साहेब मला फक्त एक विनंती सूचना करायची साहेब. आम्ही सुद्धा पहिल्यांदाच या सभागृहात आलेलो आहोत. कधीतरी बोलायचा प्रयत्न करतो साहेब. मगाशी मी तोंड उघडलं तुम्ही म्हणाला 2 मिनिटं बोला. मला किती बोलायचं होतं मी आवाज घातला थोडक्यात पटापट राहिले. पडवी साहेब आपण आता याच्यामध्ये 2 मिनिटं फक्त आपण 2 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये आपल्याला 2 मिनिटं आता चुकीचं बोलले की ते अभ्यास होय. पण आम्हाला मग सांगू दिलं ना. साहेबांनी सांगितलं 2 मिनिट बोला. आम्हाला 2 मिनिट बोलायचं. तुम्हाला तुमचे नेते बोलणार असं कसं परत बोलता येतं का. साहेब आम्ही टाइम लिमिट आहे सर्व. महापौर साहेब सर्व टाइम लिमिट आहे. महापौर साहेब या ठिकाणी महापौर साहेब तुम्ही प्रत्येकाला वेळ देताय. कसा बसून घ्या. बसून घ्या. सगळ्यांना टाइम दिला.
मी महापौराची मदत आहे. असू दे ना, असू दे ना. या ठिकाणी तुम्ही प्रत्येकाला वेळ दिला, प्रत्येकाला 2 मिनिट आपल्याला मदत सांगितलं. बाबा गेले. त्यांना बोलू द्या. महिलांना सर्वांना बोलू द्या. 12 वाजता चालतील, बोलू द्या. आपण बसा. सन्मान्य सदस्य बसा बसा. मर्वे साहेब तुझं पॉईंट बोला. आपण तुम्हाला बोलून दिलं ना, तुम्ही गप्प बसा. तुम्ही सभागृहात डिस्टर्ब करू नका, त्यांना बोलू द्या. तुम्ही गप्प बसा. बोला. सर्व आया बहिणींना माझी विनंती आहे, आपण या ठिकाणी अभ्यासू आहात, पण तुमचा अभ्यास येऊ नये समोर म्हणून तुम्हाला बोलू देत नाही, तर मी काय करू? तुम्हाला कुठेतरी अंकुश आहे इकडे म्हणून मी इकडे आलो. एकदम विलास पाहिजे अभ्यास आम्ही पण आहोत. वेळेची मर्यादा आम्ही सांगितलंय. या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करते, आताही वेळ निघून झालेला आहे आणि बरेच सदस्य बोलायचे आहेत, म्हणून वेळेवर आणि ज्या पॉईंटवर आहे त्यावर कुठे बोला फक्त. काही लक्षवेधी मांडली आहे. मांडायचं आम्ही सांगत नाही की तुम्ही बोलू नका. आम्ही या ठिकाणी विनंती करतोय, महापौरांनी विनंती केली की तुम्ही या ठिकाणी आम्हाला 2-2 मिनिट सांगितलं. आमचे मुद्दे जे आहेत आम्ही थोडक्यात मांडलेले आहेत. महापौराचा निषेध करा. महापौर विषय नाही, त्यांना वेळेवर या ठिकाणी त्यांनी ते पण सांगितलं की या ठिकाणी डबल मुद्दे रिपीट करू नका. या ठिकाणी वेळेमध्ये जे आहे ते तुम्ही सन्मान्य मर्वेजी, एम.के. मर्वे, मर्वेजी, आपण बोला आणि थोडक्यात बोला. आदरणीय महापौर महोदया, आदरणीय माजी महापौर महोदया, आम्ही कोणीही तुम्हाला 2 मिनिटं बोला म्हणून सांगितलं नाही. महापौरांनी सांगितले त्याचा निषेध करा. बोला. मर्वे साहेब आपण बोला. मी काही भक्तांकडे गेलो होतो. हा बोला. त्यांनी सांगितलं ही लक्षवेधी फक्त टाइमपास साठी आहे असं सांगितलं, आणि तुम्ही चर्चा करता. आम्ही कुठे बोलतोय? आम्ही पॉईंट टू पॉईंट बोलतोय. बोला ना. बोला. तर महापौर महोदय, जर एसटीपीचं पाणी तुम्हाला सांगतो मी, बोला. मी सभापती असताना आम्हाला गोव्याला पाठवलं गेलं. त्या ठिकाणी गोव्याला आम्ही तो एसटीपीचा पुऱ्या इंडियामध्ये तो एक गोव्यामध्ये एक प्लांट होता की त्या प्लांटमध्ये एसटीपीचा पाणी आलेला प्युरिफिकेशन केल्याच्या नंतर फक्त 3 पॉईंट समथिंग पिण्यायोग्य नाही, पण पाहिजे त्याला तुम्ही वापरू शकता. तो आम्ही एसटीपी पाहून आलो आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या प्रस्तावामध्ये लिहिलं होतं की हा पाणी वापर बोला. हे 70 जणांचं एम.के. मर्वे आपण बोला इकडं. ओके. आपण बोला. बोला. त्यावेळेस आपल्या वेळेत बोलायला गेलं होतं सभागृहामध्ये. बोला. आपण मध्ये त्यावेळेस एसटीपी पाहायला पाठवला आम्हाला, आणि पाठवायच्या तिकडे बघितलं. ओके, 100% एसटीपी सांगलं, आणि मग त्या पद्धतीनं तिकडच्या गोवा गव्हर्नमेंटने काय केलंय ते सगळं पाहिल्याच्या नंतर इकडे प्रस्ताव आणला गेला की अशा पद्धतीचे एसटीपी असलेले टेक्नॉलॉजीचे एसटीपी बनवले. त्याचा जो प्युरिफिकेशन पाणी जो होईल तो आपण लोकांना विकू शकतो, एमआयडीसीला देऊ शकतो. मला वाटते आईस फॅक्टरी, बर्फाच्या कंपन्या आहेत ज्या आपल्या नवी मुंबईमध्ये, त्या बर्फाच्या पाण्यासाठी आपण देऊ शकतो. त्याच्यात गार्डन्स, पूर्ण नवी मुंबईचे रस्ते धुतले जातील, फुटपाथ धुतले जातील, असा सगळा प्रस्ताव आणला होता. तुम्ही प्रस्ताव पाहिजे तर मागून घ्या सचिव मॅडमकडून. मग तो पाणी आतापर्यंत आपण पाणी खाडीमध्ये का सोडतो? मला पूर्णपणे गॅरंटी आहे, एक कंपनी आली होती, त्या कंपनीवर सगळं चालू होतं. फक्त त्या पाण्याच्या 1000 लिटरच्या पाठीमागे कोणाला तरी 25% कमिशन नाही मिळालं. त्याच्यामुळे आतापर्यंत बंद झालं. तुम्ही गावाला सांगताय का? जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च करा. आणि मग हे सगळं असताना आता आपण कुठेतरी नियोजन करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. प्रत्येक कधी पाण्याचा विषय आला का त्या सुरेंद्र पाटील साहेबांकडे डोकं आपटायचो. साहेब कमीत कमी आता तेव्हा नाही केलं ना. आता बऱ्याचशा ठिकाणी या नवी मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते चालू आहेत. कमीत कमी तुम्ही पाईपलाईन करून देता, पण कॉन्क्रीटचे रस्ते तोडणार का तुम्ही?
कमीत कमी जिथे जिथे क्रॉसिंग आहे तिथे पाण्याच्या त्या एसटीपीच्या पाण्यासाठी लाईन टाकून ठेवा. जेव्हा चालू करा तेव्हा चालू करा. पण ऐकतील तर ते अधिकारी कसले, त्याने सुटवूट घेतली गेलं थांबलं आधी 3 तास कुठेतरी बसलो, पण काम करायचे नाही. तर हे कुठेही उचित नाही. माझी आयुक्त महोदयांना विनंती राहील, आयुक्त महोदय हा मोर्वे निर्णय नवी मुंबईच्या जनतेसाठी घेतलेला आहे. आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे योजना केलेली आहे, करताय. पण ही नवी मुंबई महानगरपालिका एकमेव महानगरपालिका की भारत स्वतंत्र राज्याचं स्वतःचं धरण घेणार, जनतेच्या पैशावर हे धरण घेतलेलं आहे. तर आपण जनतेचा विचार करून जिथं पंपिंग, जिथं लिकेज, जे कॉन्ट्रॅक्टर मुद्दामून जे काय करतायत त्याच्यावर कारवाई करून कमीत कमी जनतेसाठी आपण कमीत कमी नाही तरी 150 लिटर पाणी पर हेक्टरला द्यावं अशी माझी विनंती आहे. आणि या लक्षवेधीच्या माध्यमातून महापौर मध्ये आपल्याला हात जोडून विनंती आहे की लक्षवेधी घ्यायला पाहिजे, प्रश्न सुटायला पाहिजे, सगळं काही व्हायला पाहिजे. पण या ठिकाणी बाकीचे दुनियाभरचे या ठिकाणी आपणच आपल्या सहीला प्रस्ताव पाठवलेले आहेत, ते घेत नाही. तर लक्षवेधीसाठी आपण 1 दिवस 2 दिवस घेऊन जेवढे काही लक्षवेधी घ्यायचे त्या घेऊन तो दिवस वेगळा द्या आणि महासभेच्या विषयामध्ये आलेले सगळे विषय घेऊन जनतेच्या कामासाठी या ठिकाणी एक विषय घेऊन यांना सगळे जेवढे नगरसेवक आहेत नवी मुंबईच्या जनतेला सुविधा मिळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, शासनाने आपल्याला लेटर दिलं होतं की 1 महिन्यामध्ये आम्हाला कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून, आता 1 महिना संपलाय, नियमाप्रमाणे जसं 3 हप्ता स्टँडिंगला जर प्रस्ताव आला नाही तर तो घेतला नाही, तो 5 होतो असा त्या ठिकाणी, बरोबर नाही मॅडम? पण उत्तर देऊ साहेब, आपण काळजी करू नका. प्रश्न आला प्रभाग समिती तुमच्या हातात आणि निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने डिक्लेअर केल्या त्या पद्धतीने प्रभाग समिती हे करावं. आणि आयुक्त महोदय परत आपल्याला या ठिकाणी सल्यूट, जे जनतेचे 10 लाख पर डे आपण वाचून वर्षाला 36 करोड रुपये वाचवलं त्याबद्दल आमच्या 3 वार्डातर्फे आणि शिवसेना पक्षातर्फे आपल्याला सलाम करतो. महासभेमध्ये त्यावेळी प्रस्ताव आले की पूर्ण शिरकोणी बांधलेल्या घरांना मीटर बसवायचा या ठिकाणी प्रस्ताव आला. त्यावेळेस प्रस्ताव म्हणताना ज्या ठिकाणी अंडरग्राऊंड टँक आणि ओव्हरहेड टँक आहे त्या ठिकाणी आपण मीटर बसवण्याचा प्रस्ताव आणलेला नाहीये. आणि असताना ते मीटर सगळे जुने मीटर्स होते. आपण त्या ठिकाणी फक्त निर्णय घेतला तो फक्त शिरकोणी बांधलेल्या घरांसाठी आणि ज्या ठिकाणी अंडरग्राऊंड टँक नाहीये, ओव्हरहेड टँक नाहीये, अशा लोकांसाठी घेतला त्या ठिकाणी तो निर्णय सर. आणि या ठिकाणी जर मी या ठिकाणी बोलायला गेलो तर आपल्या महानगरपालिकेनं त्या मला 24 तास पाणी सप्लाय देतो म्हणून तो कशा पद्धतीचा आवाज घेतला तर आपल्या महानगरपालिकेची लक्षर ही वेश्वर येते म्हणून मी ते बोलणार नाही. 24 तास पाणी नवी मुंबईमध्ये कुठेही चालू नसताना बोलू आपण बोलू. सन्मान्य फडणवीस साहेब, विषय या ठिकाणी विषय घेतलाय, विषय नाही साहेब नाही सांगितलं तुम्हाला फडणवीस साहेब, फडणवीस साहेब हो सन्मान्य. त्यावेळी वॉकलिंग कमिशनर साहेब आमच्या वादात आले ना तर सर्वात जास्त अर्ज आमच्याकडून होते. म्हणजे कोणी कशामुळे केलं होतं ते तुमच्या ऐकायची मनस्थिती नाही आहे. सन्मान्य मडवे साहेब, मडवे साहेब, सन्मान्य मडवे साहेब, एक मिनिट मी आपल्याला एक म्हणतो. हा बोला, प्रश्न आहे. महापौर आमची एवढीच विनंती राहील, तुम्ही आणखी पाणी द्यायला लोकांना वाढवा पण आम्हाला जनतेला पाणी द्या. आमचे हे म्हणायचे तुम्ही पुढचं ऐकत नाही त्याच्या अगोदर तुम्हाला उभा राहा तुम्हाला भूमी नाही. मडवी साहेब, मडवी साहेब या ठिकाणी पाणी वाढवलं पाहिजे या मताशी आम्ही जरी आज या ठिकाणी सहमत असलो तरी माननीय आयुक्तांनी या ठिकाणी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटची अजूनही आम्ही त्या ठिकाणी सहमत नाही. या ठिकाणी गेली 17 वर्ष या सभागृहामध्ये मी आहे. 17 वर्षामध्ये एकदाही तुम्ही ऐकून घ्या, एक घ्या तुम्ही कमी झालात नाही ठीक आहे. पुढे 111 मध्ये सलग 14दा निवडून येणार एक नगरसेवक आहे. तुम्ही 17 वर्षापासून
आपल्याला मी आपल्याला काय म्हणतोय मर्मे साहेब, आपण फार चांगलं बोलताय, आपण फार चांगलं बोलताय, आपल्याला काय बोलायचं? मी काय म्हणतो आपल्याला काय म्हणताय? सन्माननीय मर्मे साहेब, माझं असं म्हणणं आहे की आयुक्तांनी या ठिकाणी स्टेटमेंट केलं की या ठिकाणी आपण 15 मिलीमीटरच्या खालच्या लोकांना हे लावले. आपल्याकडे 51,000 जे शिडकोच्या सदनिका होत्या, त्याच्यामध्ये 52,000 त्या सभागृहाने त्यावेळेस तुम्ही होतात, मी होतो, आपण त्या ठिकाणी तो निर्णय घेतला आणि त्यांना, कारण त्या ठिकाणी मेजरिंग व्हावं, पाण्याचं मोजमाप व्हावं, खालची लोक पाणी जास्त वापरतायत आणि 30,000 मिलीमीटरपेक्षा जर जास्त पाणी वापरलं तर त्याचं ते त्या ठिकाणी जास्त पैसे घ्यावेत असा सभागृहाने निर्णय घेतला. 52,000 लोकांना आपण जरी मीटर लावले तरी सभागृहाने हा निर्णय घेतला नाही ना कमर्शियल मीटर लावायचा नाही. तो या ठिकाणी त्यांनी घेतलेलं स्टेटमेंट जे आहे ते साधं सोपं स्टेटमेंट नाहीये. आपण घ्यायला पाहिजे होतं ना त्यावेळी कमिशन पुढे होते. या ठिकाणी आपण काय निर्णय घेतला 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी कमिशन आले. आपण घ्यायला पाहिजे होतं. महासभेने निर्णय ठाकूर बोलत आहे. ठाकूर मत आहे या ठिकाणी बिलिंग कमर्शियल पाण्याचं बिलिंग कसं दिवसभर या पाण्यावर चर्चा चालत आहे. सन्माननीय महापौर साहेब, आपणाला हात जोडून विनंती आहे, सगळ्या महिला भगिनींनी पाण्यावर विषय मांडलेला आहे, तर आम्हाला एकच उत्तर हवं आहे आपल्याकडून की हे पाणी कसं जास्तीत जास्त आम्हाला मिळेल, आमच्या नागरिकांना पाणी मिळेल याचं उत्तर ठोस द्यावा. बाकी आम्हाला काही ऐकायची मानसिकता नाहीये. आज दिवसभर पाणी 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 चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला ठोस उत्तर देणं भाग आहे. आपण मला आपल्याला विनंती आहे की किती गेला माहित नाही, आम्हाला जनतेला जो काय पाणी पाहिजे तो सफिशियंट मिळाला पाहिजे आणि सफिशियंट मिळण्यासाठी उपाययोजना तुम्ही करायची आहे. 22 वर्षापासून तुम्ही काय करताय मला हे विचारायचं आहे. त्या प्रमाणात जर आपण त्या प्रस्तावाच्या वेळेस त्या प्रकाराबद्दल मीटर आणला असता तर आजी मिळाली नसती. तुम्ही वस्तुस्थितीला समजत नाहीये. या ठिकाणी सन्माननीय एम.के. माने सांगता 22 वर्षापूर्वीचं काय झालं ना काय नाही, हा 22 वर्षापूर्वीचा इतिहास नाही. आज मी तिचा विषय आहे. सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी अद्यापर्यंत महिला भगिनी या ठिकाणी 22 वर्षाशिवाय आदमी काही दिसत नाही. फक्त 22 वर्ष काय केलं? प्रशासनाचं काम आहे ते महापौरांचं काम नाहीये. कोणी आणायचं प्रस्ताव, काय आणायचं प्रस्ताव, या सभागृहामध्ये कोणी आणायचं, कोणता प्रस्ताव कोणी आणायचं प्रशासनाने, आपण त्या प्रशासनाच्या हिशोबाने बोला. त्या ठिकाणी आम्हाला जनतेला सफिशियंट बाकी काय काय सांगताय आम्हाला पाणी देता की सांगा. महापौर साहेब गावठाणांमध्ये पाणी नाहीये, त्याच्या संदर्भात काही करायचं नाही, काही नाही, राजकारण करताय फक्त. महापौर साहेब घरी जाऊन आम्हाला पाणी करायचं आहे, पाण्याची वेळ निघून जाईल. राजकारण करताय तुम्ही फुकटमध्ये. मूर्ख